हरिओम. मुक्तचिंतन क्रमांक 35. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताये वढे. संत तुकाराम महाराजांनी एका सत्याचं विदारक असं दर्शन या अभंगात श्रोत्यांना घडवलंय. जगात सुख फारच थोडं अनुभवायला मिळतं, परंतु दुःख मात्र भरपूर. हे समजल्यावर प्रत्येकाला असंच वाटतं की परमेश्वराने एवढं सुंदर जग जर निर्माण केलंय, तर मग त्याने सुख कमी व दुःख जास्त अशी विषमता किंवा विसंगती का बरं दाखवली आहे? मानवाने सतत दुःखातच राहावं असं त्याला वाटत असावं की काय? उलट त्याने सुखाचा वर्षाव करायला हवा होता. हा, नाही म्हणायला चटणीसारखं थोडं दुःख ठेवायला हरकत नव्हती. त्याने जीवनाची लज्जत वाढली असती. पण याचं उत्तर मात्र सापडत नाही. वस्तुस्थिती अशी आहे की परमेश्वराने सुखही निर्माण केलेलं नाही व दुःखही निर्माण केलेलं नाही. मग हे सुख दुःख राक्षसाने निर्माण केलंय की काय? ईश्वराने निर्माण केलेल्या या जगाचा अनुभव घेत असताना त्या अनुभवाच्या बाबतीत माणसाच्या निर्माण झालेल्या प्रतिक्रिया म्हणजे सुख आणि दुःख या क्रिया नाहीत, तर त्या प्रतिक्रिया आहेत व त्या माणसानेच निर्माण केलेल्या आहेत. तिखट मिरची काहींच्या बाबतीत सुखाची प्रतिक्रिया निर्माण करते, तर काहींच्या बाबतीत दुःखाची प्रतिक्रिया निर्माण करते. आपल्याला श्रीखंड सुखाचं वाटतं, पण मधुमेहाच्या रुग्णाला मात्र ते दुःखकारक वाटतं. ते भुकेल्या पोटी सुखकारक वाटतं, पण पोट भरलेलं असलं तर मात्र ते दुःखकारक वाटतं. अणकुचीदार काटा टोचल्यावर दुःख निर्माण होतं, पण काटा काढण्याकरता वापरलेला अणकुचीदार काटा मात्र सुख निर्माण करतो. म्हणजे सुख दुःख ह्या प्रतिक्रिया नसून अनुभवणाऱ्या व्यक्तीच्या निरनिराळ्या अवस्थांवर त्या अवलंबून असतात. म्हणजेच सुख दुःख या प्रतिक्रिया निर्माण करणारा निर्माता परमेश्वर नसून आपणच असतो. हे समजल्यावर जीवनाचं गणितच बदलून जातं. मला सुख पाहिजे असेल तर मी सुखाची प्रतिक्रिया निर्माण करावी. माझ्या जीवनात दुःखाचा लवलेशही नसावा असं वाटत असेल तर मी दुःखाची प्रतिक्रिया निर्माणच करू नये. आपणच दुःखाची प्रतिक्रिया निर्माण करतो व अधिकाधिक दुःखी होतो. त्याला जबाबदार आपणच. उगाच परमेश्वराला दोष देण्यात काय अर्थ आहे? सुखी होणं एवढं सोपं आहे का? मग जगी सर्व सुखी असा कोण आहे, असा प्रश्न विचारण्याची पाळी रामदास स्वामींवर का आली? आपल्याला हवी ती प्रतिक्रिया व्यक्त करणं कशामुळे जमतं? याचं उत्तर योगाभ्यास आहे. योगाच्या केवळ योगासनांच्या नव्हे, तर योगाच्या अभ्यासाने आपल्या प्रतिक्रिया आपण स्वेच्छेने नियंत्रित करू शकतो. आयुष्यभर सुखी होण्याकरता आयुष्यभर योगाभ्यास करणं हाच एक सोपा राजमार्ग आहे. हरिओम.